जगदीश याचा अर्थ जगाला चालवणारा ईश्वर, संपूर्ण जगाला चालवणारा एक ईश्वर कोणीतरी आहे आणि त्याच्या सत्तेने सर्व कार्य चालतो. आणि तो दिसत नाही. माया दिसे ब्रह्म न दिसे, माया नासे ब्रह्म असतच असे सर्व काळ. हा सर्व खेळ माया आणि ब्रह्माचा आहे, प्रकृती आणि पुरुषाचा खेळ आहे. आणि म्हणून आपल्याला ज्ञानोबारायांनी अमृत अनुभवामध्ये पहिलाच अध्याय दिले, प्रकृती पुरुष. अमृत अनुभव आपल्याला अनुभव यायचे असतील, तुम्हा आम्हाला अनुभव घ्यायचे असतील तर मनुष्य देहामध्ये यावं लागेल. आणि ते भगवंतांनी सांगितलंय की मीच या प्रकृतीमध्ये संपूर्ण ओतप्रोत भरलेला आहे, मीच सगळं कार्य करतो. लिहिले का नाही, मी अधिष्ठिली या प्रकृती होय चराचराच्या संबुद्धी. भगवंत अर्जुनाला सांगतो गीतेमध्ये, मी या अधिष्ठिली या प्रकृती. प्रत्येक प्रकृतीचा अधिष्ठान मी आहे. होय चराचराची म्हणजे चराचरामध्ये मीच भरलेला आहे. भगवंत म्हणतो चराचरामध्ये मीच भरलेला आहे. पण चराचरामध्ये जरी परब्रह्म भरलेला असला तरी त्या परब्रह्माचा अनुभव येण्यासाठी, परब्रह्माचं भजन करण्यासाठी आपल्याला देहरूपाने यावं लागेल. प्रत्येकाला देहरूपाने यावं लागेल. आणि तो देह आपल्याला मिळालेला आहे, प्रत्येकाला देह मिळालेला आहे. आणि तो भगवंताचं भजन करून, भगवंताने लिहिले की नाही की माझं भजन करण्यासाठी मी तुम्हाला निर्माण केलेलं आहे. देहाची या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडूनिया. ज्ञानोबा सांगतात देहाची या गावा जया लागे आले पांडवा. अरे अर्जुना, देहरूपी गावामध्ये तू आलास, ज्यासाठी तू आलाय. जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडूनिया. तो कार्य सगळं टाकून दिलंय. ज्यासाठी तुला नरदेह दिलेला आहे, मी तुझ्या हृदयामध्ये आहे. माझी ओळख घेण्यासाठी माझ्या सत्तेवर संपूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे. ती तू डोळ्याने बघतोस. जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ज्ञानोबा सांगतात जे जे भेटेल भूत, पाचा भूतांचा जो जो देह आहे, अंडज स्वेदज उद्भिद जारज, या चारही खाणीमध्ये सगळ्यांना चालवणारा जो परमात्मा आहे तो मीच आहे. आणि त्याची ओळख घेण्यासाठी आपल्याला देह मिळालेला आहे. त्याची ओळख घेऊन त्याच्या आनंदामध्ये आपण एकरूप होऊन भगवंताचं भजन करण्यासाठी आपल्याला देह मिळालेला आहे. तो कार्यार्थ आगवा सांडूनिया. आणि तो कार्य टाकून आपण मनुष्य भलतंच काय करत बसलाय. खूप प्रॉपर्टी कमव, खूप पैसा कमव, विषयांचे भोग घ्या. सगळा माणूस वेडा झालेला आहे या विषयांच्या मागे. भगवंतानी ह्यासाठी पाठवलेला नाही आपल्याला बरं का. देहाची या गावा जया लागे आले पांडवा. अरे अर्जुना, ज्यासाठी या देहरूपी गावामध्ये ज्यासाठी तू आलाय, ते कार्य टाकून काय करत बसलाय तू. आणि ते कार्य कोणतं आहे तर आपल्या आतमध्ये असलेला परमात्मा. त्या परमात्म्याचं भजन करून त्या भजनानंदामध्ये आपण एकरूप होणं, हे कार्य सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते कार्य सोडून आपण जर भलतंच काही करत बसलो तर मग आपल्याला केलेल्या कर्माची फळं आपल्याला भोगायला लागतात. आपल्या वाटेला दुःख काय येतं तर आपल्या केलेल्या कर्माची फळं, जे काय सुख दुःख अवघे भोग देहाचे सांगितले. देहाला सुख दुःख आहे. परमात्मा येत नाही, जात नाही. तो असतच असे सर्व काळ. तो सर्व काळ आहे. तो कृतायुगामध्ये होता, द्वापार युगामध्ये होता, त्रेतायुगामध्ये आणि कलियुगामध्ये पण तोच आहे.
आधी अनादी काळापासून एकच परमात्मा आहे. जीवात्मा, शिवात्मा, सर्वात्मा, विश्वात्मा अवघे मिळून एकच आत्मा, सगळ्यांना चालवणारा एकच आत्मा आहे. म्हणून लिहिले का बीजची झाले तरू भांगाराची अलंकारू, तैसा माझा एकाचा विस्तारू ते हे जग. ज्ञानोबा सांगतात, ज्ञानेश्वर महाराज सांगतात का बीजची झाले तरू, एका बीजापासून झाड तयार होतो आणि त्या झाडापासून झाडाला परत बिया येतात, परत फळं येतात आणि फळामध्ये बिया असतात आणि त्या बियापासून परत झाड तयार होतो. असं सारखं माझा विस्तार आहे आणि म्हणून सगळीकडे मीच भरलेला आहे. का भांगाराची अलंकारू, भांगार म्हणजे सोना, सोन्याचेच अलंकार होतो. अलंकार आपण मोडला, बांगड्या आहेत, मंगलसूत्र आहे, ब्रेसलेट आहे, अनेक प्रकारचे चैन आहे, अनेक प्रकारचे दागिने आहेत. कशापासून बनलेले आहेत? तर एका सोन्यापासून बनलेले आहेत. हे सगळं सोन्यापासून बनलेलं आहे. पण हा सोना आपण एकत्र घेतला आणि तो वितळून त्याचा आपण एक काय बनवलं, एक आपण त्याची गट्टी बनवली. सोनं संपूर्ण वितळवलं आपण आणि त्याचं एक आपण बिस्किट तयार केला. अनेक प्रकार आकारांचे दागिने होते. सांगितलं तुम्हाला, चेन होती, अंगठी होती. पण ते आपण जर वितळवलं तर त्याचा काय होतो, तर त्याची एक वीट तयार होते, एक बिस्किट तयार होतं, त्याचा लगड तयार होतं, लगड. मग सोन्याच्या लगडीपासून अनेक प्रकारचे दागिने तयार होतात, अनेक प्रकारचे तुम्ही जे बनवाल ते. तसं परमात्मा सांगतो की मी एकच आहे, आत्मतत्व एकच आहे. पण या आत्मतत्वातून अंडज, स्वेदज, जारद, उद्भिद अनेक प्रकारचे झाडं असतील, झाडं झुडपं असतील, जलचर असतील, वनचर असतील, भूचर असतील, सगळे प्राणी मात्र माझ्यापासून झालेले आहेत. पण आपण प्राणी मात्र बघतो, आपण दागिने बघतो. दागिने सुंदर दिसतात ना. एखादा माणूस सुंदर दिसायलाय, एखादी स्त्री सुंदर दिसायलाय, आपण तिच्या दिसण्याकडे बघतो पण असण्याकडे बघत नाही. दिसण्याकडे बघतो आपण, सुंदर दिसायला माणूस आहे, सुंदर दिसायला स्त्री आहे, तिच्या आपण चेहऱ्याकडे, आपण तिच्या रूपाकडे बघतो. पण त्या रूपाला रूपवान ठेवणारा जो परमात्मा आहे, जे परमात्मा तत्व आहे, त्याची ओळख कोणी घेत नाही. बघा ना, मनुष्य जिवंत असताना किती चेहऱ्यावर तेज असतो, त्याच्या गाल गुबगुबीत असतात, डोळे किती अगदी निळे असतात, कोणाचे घारे असतात, केस काले कुटकुटीत असतात, कुळकुळीत असतात. पण त्यातनं चैतन्य गेल्यानंतर आपण त्याला ठेवतो का? नाही ठेवत. आपण त्याला लगेच घेऊन जातो. मग कोण असताना हे सगळं चालतं? सृष्टीला संपूर्ण चालवणारा जो परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याशी एकरूप होणं, त्याची ओळख घेणं, एवढ्यासाठी आपल्याला हे संपूर्ण ग्रंथाची आपल्याला ओळख नाथबाबांनी दिलेली आहे. एकनाथी भागवत अध्याय आपल्याला 22वा चालू आहे आणि त्यातला श्लोक क्रमांक आहे 25 आणि 26. काय सांगतात बघा, प्रकृतीहून आत्मा भिन्न, या लागी तो अविकार जाण. म्हणजे प्रकृतीपासून परमात्मा भिन्न आहे. सांगायचं काय की प्रकृती आपल्याला दिसायला दिसतो, पण प्रकृतीला चालवणारा परमात्मा आहे. जसं मी तुम्हाला नेहमीच दृष्टांत देतो की सूर्यवरती आहे, पण त्याचा प्रतिबिंब अनेक घटामध्ये दिसतो. 100 घट ठेवलं तर 100 घटामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतो. तसा हा आपला घट घट मे राम, तसा हा आपला ध्येय घट आहे. पण त्या घटामध्ये त्या आत्म्याचं, एकच आत्मा आहे, त्या आत्म्याचं प्रतिबिंब प्रत्येक घटामध्ये आहे. आणि तो साक्षी रूपाने, कसा आहे? साक्षी रूपाने परमात्मा आहे आपल्याकडे. आपल्याकडे प्रत्यक्ष परमात्मा नाहीये. जसा घटामध्ये प्रत्यक्ष सूर्य नाहीये, तसा ह्या देहरूपी घटामध्ये प्रत्यक्ष परमात्मा नाहीये, तो साक्षी रूपाने आहे. म्हणून प्रकृतीहून आत्मा भिन्न आहे. आत्मा प्रकृतीपेक्षा भिन्न आहे, या लागी तो अविकारी जाणं. म्हणून त्याला विकार होत नाही. प्रकृतीला विकार आहे, परमात्म्याला विकार नाही. विकारी प्रकृतीमध्ये पूर्ण, हे मुख्य लक्षण तत्वांचे.
आणि कसा आहे तो विकारी आहे, विकारी प्रकृतीमध्ये पूर्ण, म्हणजे प्रकृतीमध्येच विकार आहे संपूर्ण. हे मुख्य लक्षण तत्व जेवढे आपल्याला आतापर्यंत दाखवली त्या तत्वामध्ये संपूर्ण विकार आहे. पण जो निर्विकारी आहे परमात्मा एकच तत्व आहे आणि त्या एका तत्वातूनही सगळी तत्व निर्माण झाली. एकच लगड आहे सोन्याची, पण त्या लगडीपासून अनेक दागिने तयार आहेत. तसा एकच परमात्मा आहे, पण अंडज स्वेदज जारद उद्भिद या चारही खाणीमधून झाडे असतील, झुडपं असतील, जलचर असतील, भूचर असतील, हे सगळे प्राणी जे आहेत ते एका आत्मतत्वातून बनलेले आहेत. प्रकृतीहून वेगळेपण पुरुषांचे जाणवाया जापन, या लागे उद्धवा जाण तत्व विवंचन साधावे. म्हणजे काय सांगतात की प्रकृतीहून भिन्नपण, प्रकृतीहून वेगळेपण, प्रकृतीपेक्षा तो वेगळा आहे. पुरुषांचे जाणवाया आपण आणि पुरुष प्रकृतीपासून वेगळा आहे. प्रकृती पुरुष जरी एकच असली तरी प्रकृती पुरुषापासून भिन्न आहे. जरी त्या पुरुषाने ती प्रकृती निर्माण केली असली तरी त्या प्रकृतीमध्ये विकार आहेत आणि आत्मा निर्विकारी आहे, निसंग आहे, निर्लेप आहे, निरावेव आहे. आणि हाच तर खेळ आहे सगळा, हाच तर त्या परमात्म्याचा खेळ आहे. आणि तो काय करतो, आपल्याला कठपुतली सारखा खेळवतो प्रत्येकाला. धागा त्याच्या हातामध्ये आणि आपल्याला सगळ्यांना त्या बाहुल्यांसारखं आपल्याला नाचवतो तो. प्रकृतीने वेगळेपण पुरुषाचे जाणवया आपण, या लगे उद्धवा जाण तत्व विवंचन साधावे. हे ऐकून कृष्ण वचन उद्धव चमत्कारला जाणं, प्रकृती पुरुषाचे भिन्नपण देवाशी आपण पुसोपा. आणि हे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून उद्धवाला नवल वाटले आणि काय झालं, तो प्रकृती पुरुषांतील भिन्नपणा कृष्णाला विचारू लागला. आता भगवंताला त्यांनी प्रश्न केलाय उद्धवाने की भिन्न कसे आहेत, प्रकृती आणि पुरुष भिन्न कसे आहेत, याच्यासाठी प्रश्न केलाय उद्धवाने. आता उद्धव काय म्हणतो बघा. उद्धव म्हणाला, पुरुष प्रकृती परस्पर विलक्षण आहेत तरी त्या दोघांची एकमेकांना सोडून वेगळी प्रतीती येत नाही. हे काय आहेत, दोन्ही पण एकमेकांना सोडून वेगळी आहेत, पण एकमेकांना सोडून प्रतीती येत नाही आणि त्यामुळे त्यातील भेद कळत नाही. काय सांगतात, प्रकृती आणि पुरुष एकमेकांना सोडून नाहीच आहेत. जसा सोन्याचा लगड आणि सोन्याचे दागिने वेगळे आहेत का, नाही. पुढे तुम्हाला दृष्टांत बरेच दिलेत. पुढे काय दिलात, संपूर्ण दृष्टांत सिद्धांत आहेत. नाथबाबांनी आपल्याला बरेचसे दृष्टांत दिलेले आहेत. आणि प्रकृतीपेक्षा परमात्मा वेगळा नाही. जसा माया आणि ब्रह्म, प्रकृती आणि पुरुष हे भिन्न नाहीच आहेत. हे एकमेकांमध्ये कसे आहेत, एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत, एकमेकांना सोडून नाहीच आहेत. आणि म्हणून काय म्हणतात की आत्मा अनुभवास येतो तो प्रकृतीतच कशासाठी ठेवलं आहे, तर आत्मा अनुभव आहे चोखलेल्या वाटा. आत्म्याचा अनुभव येण्यासाठी आपल्याला हा नरदेहामध्ये तो परमात्मा राहतो. भगवंत आत्मस्वरूपात आहे आणि त्या आत्मस्वरूपाचा अनुभव आणून देण्यासाठी प्रकृती आणि पुरुष भिन्न नाही आहेत. ज्ञानी माणसाने हे काय केलंय, आपल्याला संपूर्ण विश्लेषण सांगण्यासाठी हा जो 22वा आपल्याला अध्याय आणि 25वा श्लोक कशासाठी दिलाय. अरे तू देवाला शोधू नको, देव शोधायला जाऊ नको, देव आपल्या आतमध्येच आहे सांगतात. आणि तेवढ्यासाठी आपल्याला तत्वांचं विवरण दिलं. आणि एक तत्व नाम दुरुड धरा, म्हणजे एक तत्व नाम, एक तत्वाला धर आणि त्या नामातून धर, असं होणार नाही. हे सगळं संतांनी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण एक तत्व नाम म्हणजे तत्वरूपाने परब्रह्म आपल्यामध्येच आहे आणि ते नाम जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत ह्याचं जे काय गुह्य आहे ते आपल्याला कळणार नाही. म्हणून अनुसंधान महत्वाचं आहे.
आपल्याला भगवंताचा अनुभव पाहिजे असेल तर लिहिले की नाही, माझ्याने अनुसंधानावीन किंवा माझ्याने अनुसंधाने संकल्प जाणले निश्चेख, माझ्याने अनुसंधाने देख माझ्याने अनुसंधाने देख संकल्प जाणले निश्चेख मध्याजी चोख याच नाव. म्हणजे माझा अनुसंधान तुमच्या शरीरामध्ये जे अनुसंधान आहे त्या अनुसंधान सुरू करणारा, त्या अनुसंधान दाखवणारा जोपर्यंत गुरु मिळत नाही तोपर्यंत प्रकृती आणि पुरुष याची ओळख घेण्याला आपण असमर्थ आहोत. तुम्ही आम्ही प्रत्येक जण बरं का, प्रत्येक जण असमर्थ आहे. सामर्थ्य आपल्याकडे आहे म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयांचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. बघा काय सांगितलंय, बघा समर्थाने किती सोप्या भाषेत सांगितलंय. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयांचे, परंतु त्याचे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. म्हणजे भगवंताचा अधिष्ठान आपल्या आतमध्ये आहे. जोपर्यंत आपण अधिष्ठानावर अधिष्ठित होत नाही, अधिष्ठानावर अधिष्ठित करणारा जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये येत नाही, सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये येत नाही, तोपर्यंत प्रकृती काय, पुरुष काय, माया काय, ब्रह्म काय, क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, हे काही कळणार नाही माणसाला बरं का. आणि म्हणून सद्गुरू वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. एवढ्यासाठीच दिलाय की मनुष्य देहाला येऊन आपल्या अधिष्ठान आपल्या आतमध्येच आहे. भगवंताचा अधिष्ठान आपल्या हृदयस्तु नारायण. आणि ते जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत प्रकृती काय, पुरुष काय, काही कळणार नाही. सगळं जातं ते एका नामावर जातो, सगळं श्रेय नामाला जातो. म्हणून नामाशी विन्मुख तन्नर पापिया ज्ञानोबा सांगतात. ज्याच्याकडे नाम नाही, ज्याने नामाकडे तोंड फिरवलाय तो पापी सांगतात. सर्व तिथे येतो एका आणि ते नामसूत्र. म्हणून आपल्याला ज्ञानोबांनी 16 वर्षामध्ये आळंदीहून ज्या वेळेला ते शुद्धीपत्र मागण्यासाठी पैठणला गेले आणि रस्त्यात जाताना जे काय आपल्याला 28 अभंग लिहिले त्याच्यामध्ये नामसूत्रबद्ध आहे असं सांगितलं. नामच हे, नाम हे सूत्र आहे. भक्ती मार्गाला नामच सूत्र आहे. जसं गणिताचं सूत्र आपल्याला सोडवण्यासाठी जोपर्यंत आपल्याकडे फॉर्म्युला येत नाही, ते सूत्र येत नाही, तोपर्यंत गणित सुटत नाही. तोपर्यंत आयुष्याचं गणित जे प्रत्येकाचं गणित आहे, जोपर्यंत नाम हातात येत नाही आयुष्याचं गणित कोणालाच सुटणार नाही. नाम हरिपाठ हे सूत्रबद्ध ग्रंथ कोणी लिहिलाय, ज्ञानोबांनी लिहिलंय. आणि तो सूत्र आपल्याला हातात, तो म्हणण्यासाठी नाही बरं का. म्हणाला तुम्ही म्हणा, आम्ही नाही म्हणत नाही. हरिपाठ म्हणा तुम्ही, ओरडून म्हणा, तालाच्या म्हणजे त्या टाळ्यांच्या नादामध्ये म्हणा, चिपल्यांच्या नादामध्ये म्हणा, मृदुंगाच्या नादात म्हणा, आम्ही तुम्हाला म्हणत नाही. पण नाम हे सूत्रबद्ध ग्रंथ आहे. जोपर्यंत नाम आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपला हरिपाठाचा खरा अर्थ, खरा मतीत अर्थ कुठे आहे? मतीमध्ये आपल्या. ती मतीच आपली झालेली काय, मतीच आपली या कलियुगामध्ये मतीच, प्रत्येक माणसाची मतीच भ्रष्ट झालेली आहे. आणि त्या मतीमध्ये जोपर्यंत नाम शिरत नाही, ते नाद ब्रह्म मतीमध्ये जात नाही. नामाचं नाद ब्रह्म, टाळ्यांचं नाही, मृदुंगाचं नाही, नामाच्या नादाचं जोपर्यंत आपल्या त्या मतीमध्ये नाद ब्रह्म सुरू होत नाही तोपर्यंत ह्या ग्रंथाचा खरा अर्थ, खरा मतीत अर्थ प्रत्येकाला कळणं कठीण आहे. कठीण आहे, काय करणार त्याला आता. म्हणून आत्मा अनुभवास येतो तो प्रकृतीतच. काय सांगतात एका शब्दामध्ये नाथरायने सांगितलंय की आत्मा अनुभवे चोखलेल्या वाटा. आत्मा अनुभव येतो तो फक्त प्रकृतीतच. आणि प्रकृती आपल्याला आत्म्याचा अनुभव घेण्यासाठी दिलेली आहे. म्हणजे येण्याचे शरीर आहे ना सरे, किंबहुना येर झाड चिरा पडे. याच शरीराच्या माध्यमातून आपल्याला भगवंताची भक्ती करता येते. पण तो आपल्याकडं भगवंताचं नाम असलं पाहिजे,
आत्मानुभवास येतो तो प्रकृतीमध्येच, म्हणजे आपल्याला देह मिळालेला आहे, या देहातच, या मनुष्य देहातच आपल्याला त्या भगवंताचा अनुभव येतो. इतर देहाच्या ठिकाणी हा विचारच नाही. एक मनुष्य योनी सोडली तर बाकी योनीमध्ये आहार निंद्रा भय आणि मैथून एवढंच आहे, पण ज्ञानाचा अनुभव नाही. अनुभव फक्त मनुष्य देहामध्ये येतो. आणि प्रकृती सुद्धा आत्म्यातच प्रतीत होते, आणि प्रकृती पण आत्म्याच्या ठिकाणी प्रतीतीला येते. आत्मा आहे म्हणून प्रकृती प्रतीतीला येते. आत्मा नसला तर, म्हणून देह पडता म्हणती मढे, आणि मढ्यास कर्तृत्व घडे हे कदापि न घडे. देह पडता म्हणती मढे, देह एकदा खाली पडला, त्यातनं आत्मा निघून गेला की देहाचा मढा होऊन जातो. आणि मढ्यास कर्तृत्व घडे, मढा काही करत नाही हो. म्हणून या देहाचा मढा होण्याच्या आतमध्ये आपण त्या भगवंताच्या नामाचं स्मरण कसं होईल, भगवंताचा अनुभव आपल्याला कसा येईल. आणि प्रकृती सुद्धा आत्म्यातच प्रतीती होते. आत्म्यापासून तिची स्वतंत्रता येत नाही. आत्मा आहे म्हणून म्हणून काय आहे, प्रकृती आहे. आत्म्याशिवाय तिचा अनुभव येत नाही. जसं सोन्याच्या लगडीशिवाय सोन्याचे दागिने होऊ शकतच नाही, तसा आत्मा आहे म्हणून प्रकृती आहे. माझ्या मनात मोठा संशय आहे, तू संयुक्तिक वचनाने हा संशय घालविणे आवश्यक आहे. आता उद्धवाला प्रश्न केलेला आहे की माझ्या मनामध्ये असाच एक प्रश्न आलेला आहे, आणि त्या प्रश्नाचं निरसन तू कर. प्रकृती पुरुष भिन्न भिन्न याची अर्थी उद्धव जाणं. 3.5 श्लोकी आघाद प्रश्न देवाशी आपण पुसत. प्रकृती पुरुषाच्या भिन्नपणाविषयी प्रश्न उद्धवाने श्रीकृष्णाला विचारला आहे. काय विचारले? प्रकृतीहून पुरुष भिन्न हे कोणी देवाचे वचन. प्रकृती पुरुषा वेगळा, श्रीकृष्ण हा द्रष्टा संपूर्ण दोहींचा. प्रकृतीहून पुरुष भिन्न आहे हे देवाचे वचन ऐकून उद्धवाला वाटले की श्रीकृष्ण हा दोहोंचाही साक्षी आहे. उद्धव म्हणतो प्रकृती आणि पुरुष या दोहोंचा साक्षी भगवंतच आहे. दोघांना साक्षी ठेवणारा तो भगवंतच आहे. प्रकृती आणि पुरुष वेगळे नाहीये. प्रकृती म्हणजे पण प्रकृती ही पुरुषाशिवाय होत नाही, आणि पुरुष प्रकृतीशिवाय राहत नाही. म्हणून हे दोन्ही काय आहे तर दोन्ही एकच आहेत. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. लिहिले की नाही? तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. मग आपण कधी ह्या गाण्याचा विचार केला का? ह्या अभंगाचा विचार करा. कारण हा अभंग कसा आहे की सगुण आणि निर्गुण दोन्ही एकत्र कालवलेले आहेत. प्रकृती पुरुषाला सोडून कुठे जात नाही, आणि पुरुष प्रकृतीला सोडून कुठे जात नाही. म्हणून काय लिहिलंय की संपूर्ण जे काय की परिवर्तन सृष्टी का नियम आहे. सृष्टी काय करते? परिवर्तित होते. मग आत्मा कुठे येत नाही जात नाही. आत्मा कुठे येत नाही जात नाही, तो असतच असे सर्व काळ. जसा सोना कुठे जात नाही, सोना आहे जागेवर, पण सोन्याचे अनेक दागिने होतात. तसा परमात्मा आहेच, पण परमात्मा तत्वावर आलेले जे जन्म मरणाचे फेरे आहेत, अनेक प्रकारच्या योनी आहेत. या योनींचा जरी सर्व नाश झाला तरी परमात्मा एक आत्मतत्वामध्ये रूपांतर होतो. परमात्मा कसा त्या तत्वामध्ये विलीन होतो, आणि ते तत्व परत काय करतो? जसे ज्या माणसाचे जसे विचार असेल, जशी वासना असेल, त्या वासनेपोटी माणसाला जन्म घ्यावा लागतो. म्हणून लिहिले उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिशे. हे घटिका यंत्र जैसे. म्हणजे काय? उपजे ते नाशे, नाशिले ते, म्हणून माणूस परत 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 जन्माला येतो. नाशिले ते पुनरुपी दिशे, म्हणजे एकदा मनुष्याचा देह गेला की त्या देहाकडे जशी वासना असेल
त्या वासनेप्रमाणे माणसाला परत जन्म मिळतो. ते चैतन्य परत जन्माला येतो वासनेच्या पोटी. वायुसरीस वासना गेली, वायुसरूपच राहिली. पुन्हा जन्म घेऊन येईल हेतू परत माणसाला जन्म यावा लागतो. पंचप्राण स्थळे सोडीचे म्हणजे 5 प्राण आणि 5 उपप्राण आहेत. हे काय करतात, आपला देहातून आलेली वासना असेल त्या वासनेप्रमाणे दुसरा देह धारण करतात. म्हणून येथे कोण कोणाला जन्म घालतो, आपणच आपल्याला जन्माला घालतो. आपणच आपल्याला जन्माला घालतो. आपण एकदा भगवत प्राप्तीला झालो, भगवत स्वरूपाला एकत्र मिळालो, भगवंताला मिळालो, मग भगवंताच्या हातामध्ये आपला देह जातो आणि मग भगवंताला आपल्याला जन्माला घालायचं का नाही घालायचं हे भगवंताच्या हातात राहतो. पण आपण भगवंताला प्राप्त करत नाही जोपर्यंत, या नरदेहाला येऊन जोपर्यंत आपण भगवंताला प्राप्त करत नाही तोपर्यंत आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यात लटकावं लागेल. पुनरुपी जननम का उदय असता अपैशी अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य. जसा सूर्य उगवतो मावळतो त्याप्रमाणे आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यात काय करावं लागेल, तर लटकावं लागेल. त्याच्या आधी आपण काय करायला पाहिजे, तर भगवंताचं भजन करता भजनानंद घेता त्या भगवंताच्या तत्वामध्ये आपण विलीन होता यायला पाहिजे आपल्याला. भजन करा, अखंड भजन करा. जसा शंकर भगवंताने अखंड भजन केला म्हणून तो देवादिदेव महादेव झाला. नाही का लिहिले, भजन करी महादेव. महादेवच भजन करतो आणि तेच भजन आपल्याकडे यायला पाहिजे आणि त्याच भजनातून आपल्या जन्ममरणाचा फेरा चुकणार आहे. झालेली सेवा आपले सर्वांचे पांडुरंग देवेकर बाबा, सच्चिदानंद स्वरूप सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की